राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील विविध त्रुटींवर सवाल उपस्थित केलेत. आव्हाड यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील 143 मतदान केंद्रांमध्ये लाखोंच्या संख्येनं मतवाढ कशी झाली हे निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं. 5 नंतर 13% मतदान वाढल्याचा तपशील संशयास्पद आहे. अमेरिकेसारख्या देशांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. मग भारतातील निवडणूक प्रक्रियेत याचा विचार का केला जात नाही? 17C फॉर्मवर केंद्राध्यक्षांची सही असते, तरीही फॉर्म आणि प्रत्यक्ष मतदानात तफावत कशी येते असं त्यांनी विचारले. आव्हाड यांनी पराभूत उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचंही आवाहन केलंय. आम्ही यावर सखोल अभ्यास करून निवडणूक प्रक्रियेत त्रुटी उघड केल्यात. हरियाणातील निकालाची प्रतही आम्ही अभ्यासली आहे असं त्यांनी सांगितलं. वन नेशन वन इलेक्शन हा हुकुमशाहीचा मार्ग आहे. विविधता संपवली तर संविधानही संपेल असा इशारा त्यांनी दिलाय. पवार कुटुंबीय काय बोलतात यावर मी बोलणार नाही. गेल्या 15 दिवसात शरद पवार यांची भेट झालेली नाही, मात्र आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही याची आम्ही देतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातील सर्वात जुना धर्म बौद्ध धर्म आहे. जर देशातील विविधता संपवली तर देशाला धोका निर्माण होईल असं मत त्यांनी मांडले. आव्हाड यांनी या मुद्द्यांवर व्यापक चर्चेची आवश्यकता असल्याचं सांगत देशाची लोकशाही अशा संशयास्पद प्रक्रियांमुळे धोक्यात येऊ शकते असा इशारा दिलाय. की तोपर्यंत या देशामध्ये गोंधळ झालेला होता. 1991चा निकाल आहे, त्याच्या आधी 47चा कायदा आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की जी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देवळाची, मस्जिदीची, बौद्ध स्थानाची, धर्मस्थळांची जी काय आहे ती बदलू नका, त्याच्यामध्ये आतमध्ये खोलात जाऊ नका. आता हे आपल्या संविधानकर्त्यांना समजत होतं की याच्यातनं काय घडेल या देशामध्ये. उद्या जर बौद्ध धर्माने सांगितलं की चला सगळंच खणा, तर मग काय करा? कारण देशातला सर्वात जुना धर्म हा बौद्ध धर्म आहे. वादच घालायचे असतील तर मग काय वादच घालत बसा, देश जाऊ द्या खड्ड्यात. त्याच्यामुळे वाद काय, आता जर एखादं न्यायालय आता डायरेक्ट सांगता की तुम्ही अजमेर शरीफचं सर्वे करा, मला वाटतं ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांच्या कदाचित लक्षात येईल की सुफिझम आणि शैविझम हे भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांमधल्या 2 परंपरा आहेत. ज्याच्यात तल्लीन होणं, भक्तिरसामध्ये तल्लीन होणं हे मुख्य असतं. हे एकत्र आलं भारतात.